आज आपण MPSC मार्फत गट क ची जी भरती सुरू आहे त्यामध्ये तलाठी आणि इतर पदांसाठी कसं अप्लाय करायचं ते आज आपण बघणार आहोत। सर्वात आधी तुमचा जर MPSC सर्वात आधी महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशन या वेबसाईटवर तुमचं अकाउंट जर तुम्ही बनवलेले असेल किंवा यापूर्वी तुम्ही कुठलीही एक्झाम दिली असेल तर इथं सर्वात आधी तुम्हाला लॉग इन करून घ्यायचं आहे। लॉग इन केल्यानंतर तुमचं प्रोफाईल इथं ऑलरेडी बनलेलं आहे, हे पूर्ण तुमची डिटेल्स इथे दिसते। तुम्हाला सर्वात आधी काय करायचं आहे, तुमचं प्रोफाईल अनलॉक करून घ्यायचं आहे। अपडेट अँड अनलॉक प्रोफाईल याच्यावरती क्लिक करायचं आहे, कारण तुमचं प्रोफाईल सध्या लॉक आहे, म्हणजे तुमची माहिती सेव्ह आहे। पण तुम्हाला आता नवीन अप्लाय करायसाठी सर्वात आधी याला अनलॉक करून घ्यायचा आहे। तुमचा जो रजिस्टर्ड मोबाईल नंबर तुम्हाला इथून OTP जनरेट करायचा आहे, तो OTP इथं टाकून घ्यायचा आहे। त्यानंतर सबमिटवर क्लिक करायचं। इथं अशा प्रकारचा एक टॅब दिसेल, सर्वात आधी पर्सनल इन्फॉर्मेशन। तर इथं तुमची जी पर्सनल इन्फॉर्मेशन आहे तर ती तुम्हाला इथं सर्व अपडेट करून घ्यायची आहे, किंवा जे जुनी असेल ते फक्त चेक करून घ्यायची आहे आणि नेक्स्टवर क्लिक करायचं आहे। यामध्ये तुमचा आधार नंबर आहे, तुमचं नाव आहे, तुमचं फर्स्ट नेम, लास्ट नेम, सरनेम, मिडल नेम, जे काही तुमची डिटेल्स असते ते डिटेल्स इथं दिसते। त्यानंतर तुमच्या आईचं नाव, तुमचं डेट ऑफ बर्थ, तुमचं तुमचा मोबाईल नंबर, तुमचा ईमेल ID, तुमची कास्ट कॅटेगरी, सर्टिफिकेट, तुमचा जिल्हा, तालुका, जी टोटल माहिती असते ती तुम्हाला इथं चेक करून घ्यायची आहे। त्यामध्ये काही जर चुकीची माहिती असेल तर तुम्ही अपडेट करू शकता। जर माहिती ओके असेल, याच्या आधी जर तुम्ही कुठली एक्झाम दिली असेल तर फक्त तुम्हाला नेक्स्ट करायचं आहे। त्यानंतर सर्वात खाली आल्यानंतर इथं तुम्हाला सेव्हचं बटन दिसेल, इथं तुम्हाला क्लिक करून ही सर्व जी माहिती आहे जी तुम्ही चेक केलेली आहे, मोबाईल नंबर, ईमेल ID तुमचं जर बरोबर असेल तर इथं तुम्हाला सेव्ह करायचं। त्यानंतर पुढची जे टॅब आहे त्यामध्ये तुम्हाला तुमचं नॅशनॅलिटी, तुमची मदर टंग, तुमचं मॅरिटल स्टेटस आणि इतर जी माहिती आहे त्याला अपडेट करून घ्यायचं आहे। मुलींच्या बाबतीत जे होते त्यांचं लग्न झालेलं आहे तर त्यांना इथं मॅरिड किंवा अनमॅरिड हे इथं टाकायचं असते। तुम्ही इथं जर मॅरिड केलं तर त्यानंतर सर्वात महत्त्वाचा जो मुद्दा आहे तो आहे 1.13 की लग्न झाल्यानंतर तुमच्या नावामध्ये काही बदल झालेला आहे का। जर इथं हो असेल तर हो टाकायचं, नाही असेल तर इथं नाही टाकायचं। तुम्ही इथं हो केलं तर तुम्हाला गॅजेटेड एक सर्टिफिकेट राहते ते सबमिट करावं लागेल। त्यामुळे जर नाव चेंज झालं नसेल तर तुम्ही इथं सरळ नो टाकायचं। जे नंबरचा ऑप्शन आहे ते ॲड्रेस, त्या ॲड्रेसमध्ये तुम्हाला तुमचं गाव, तालुका, जिल्हा, पिनकोड नंबर आणि इतर जे माहिती आहे ती सगळी माहिती इथं अपडेट करून घ्यायची आहे। अदर इन्फॉर्मेशनमध्ये तुम्हाला वेदर प्रोसिक्युटेड म्हणजे तुमच्यावर काही केस, कोर्ट केस वगैरे, पोलीस केस वगैरे किंवा इतर जी माहिती आहे ती इथं विचारलेली आहे। त्या सगळ्याला जर येस असेल तर येस करायचं, नो असेल तर नो करून टाकायचं। जी वगैरेसाठी आहेत का ते सगळी माहिती विचारलेली आहे, हे भरायची असेल तर तुम्ही भरू शकता, नाहीतर तर सेव्हवर क्लिक करून तुम्ही नेक्स्ट करू। त्यानंतर पुढचं जे आहे ते आहे तुमचं क्वालिफिकेशन म्हणजे तुम्हाला SSC म्हणजे 10वी, HSC आणि ग्रॅज्युएशन, त्यानंतर कम्प्युटर, MSc ID वगैरे जे काही तुमचं क्वालिफिकेशन असेल ते तुम्ही इथं टाकू शकता। तुमच्या क्वालिफिकेशनवरच ठरणार आहे की तुम्ही कुठल्या कुठल्या पदासाठी एलिजिबल आहात आणि कुठला फॉर्म तुम्ही सबमिट करू शकता। त्यामुळे तुमच्याकडे जे जे काही क्वालिफिकेशन असेल ते तुम्हाला इथं काळजीपूर्वक सर्व माहिती इथं भरायची आहे। या माहितीच्या आधारेच तुम्ही पुढचा जो कॉलम आहे त्याच्यामध्ये अप्लाय करू शकता। त्यानंतर पुढचा एक कॉलम आहे त्यामध्ये एक्सपिरियन्स डिटेल्स। तुमच्याकडे कुठल्याही प्रकारचा एक्सपिरियन्स असेल तर तुम्ही हो म्हणू शकता, जर नसेल तर नो करू शकता। त्यानंतर सेव्हवर क्लिक करून आपल्याला नेक्स्ट करायचं आहे। नेक्स्ट केल्यानंतर सर्वात आधी अपलोड फोटो अँड सिग्नेचर। त्याच्यासाठी काही जे क्रायटेरिया असतात जनरल ते इथं दिलेले आहेत त्यांनी, की फोटोची साईज आणि तुमची जी सही आहे त्याची साईज वगैरे काय असायला पाहिजे। तर आपलं ऑलरेडी प्रोफाईल इथं बनलेलं होतं, त्यामुळे आपला फोटो आणि साईन इथं ऑलरेडी सेव्ह आहे, तर आपण त्याला डिस्टर्ब करणार नाही। आपण सिम्पली खालच्या सेव्हवर क्लिक करू आणि पुढे जाऊ। पुढे गेल्यानंतर म्हणजे कॅन्डिडेट प्रोफाईल मस्ट बी लॉक, म्हणजे आपण ही जी काही माहिती भरली याला सर्वात आधी आपल्याला लॉक करावं लागेल, त्यानंतरच आपण पुढे अप्लायसाठी क्लिक करू शकतो। तर फोटो आणि सिग्नेचर त्याच्याखाली एक तुम्हाला चेकबॉक्स असेल त्याला क्लिक करायचं आहे। त्यानंतर सबमिट अँड लॉक, तुम्ही जोपर्यंत हे प्रोफाईल लॉक करत नाही तोपर्यंत अप्लाय करू शकत नाही, त्यामुळे हे सर्वात महत्त्वाचं आहे। तर तुम्हाला सर्वात खाली यायचं आहे, तिथं सबमिट अँड लॉकवर क्लिक करायचं आहे। सो कॅन्डिडेट सबमिट अँड लॉक सक्सेसफुली टू अनलॉक युअर प्रोफाईल। तर इथं आपली प्रोफाईल सक्सेसफुली लॉक झालेली आहे। जायचं आहे ऑनलाईन ॲप्लिकेशन। आपण ऑनलाईन ॲप्लिकेशनवर क्लिक केलेलं आहे, त्याच्यामध्ये आता ज्या अवेलेबल सीट्स आहेत, सध्याची जी करंट भरती आहे त्याच्याबद्दल आपल्याला इथं माहिती दिसेल। इथं 2 प्रकारच्या जागा निघालेल्या आहेत, एक सिव्हिल जज ज्युनियर डिव्हिजनसाठी आहेत आणि त्याच्या खाली आहे महाराष्ट्र ग्रुप C सर्व्हिसेस कंबाईन प्रिलिमिनरी एक्झामिनेशन 2026, महाराष्ट्र गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026। त्यात या व्ह्यूवर आपल्याला क्लिक करायचं आहे। चेक एलिजिबिलिटी, तर याच्यामध्ये तुम्ही कुठल्या कुठल्या पदासाठी एलिजिबल आहात हे तुम्हाला दिसेल। तसंच डाउनलोड PDF,
म्हणजे याला अप्लाय करायच्या अगोदर तुम्हाला इथं संपूर्ण ही जी ॲडव्हर्टाइजमेंट आहे ते तुम्ही डाउनलोड करू शकता, त्याला पूर्ण चेक करू शकता. कुठल्या पदाला तुम्हाला भरायचं आहे, तुम्ही कुठल्यासाठी एलिजिबल आहात, हे सगळी तुम्ही माहिती भरून त्यानंतर चेक प्रोफाईल लॉक असल्यामुळे ऑलरेडी इथं तुम्ही कुठल्या कुठल्या पदासाठी एलिजिबल आहात किंवा कुठल्या पदासाठी नाही, तर हे तुम्हाला इथं ऑलरेडी दाखवतं आहे. पहिलं जे पद आहे इंडस्ट्री इन्स्पेक्टर, यू आर नॉट एलिजिबल, म्हणजे आपण या पदासाठी पात्र नाही. तसेच पुढे गेल्यानंतर आहे टेक्निकल असिस्टंट डायरेक्टर ऑफ इन्शुरन्स, तर या पदासाठी आपण इथं यू आर एलिजिबल कॅन अप्लाय फॉर दिस पोस्ट, त्या पदासाठी आपण एलिजिबल आहोत. तसेच हे जे खालची पदं आहेत विलेज रेव्हेन्यू ऑफिसर, तलाठीसाठी पण आपण इथं एलिजिबल आहोत. तसेच सिनियर क्लर्क, सिनियर स्टोअर कीपर आणि असिस्टंट सुपरिटेंडंट या 4 पदांसाठी आपण इथं एलिजिबल आहोत. तर आपण सर्वात उजव्या साईडला जे आहे तर इथं तुम्हाला सर्व जे पद आहेत त्या पदाचे नावं आणि त्याच्यासमोर टिक मार्क करायचं आहे. तर आपण सर्व याच्यावर ज्याच्यासाठी आपण एलिजिबल आहोत त्या सर्वांवरती टिक मार्क केलेलं आहे. टिक मार्क केल्यानंतर सर्वात खाली इथे तुम्हाला अप्लाय या बटनावर क्लिक करायचं आहे. म्हणजे तुम्ही जेवढे हे टिक मार्क केले त्यासाठी तुमचं ॲटोमॅटिक अप्लाय इथं होईल. त्यानंतर इथे तुम्हाला एक्झाम सेंटर निवडायचं आहे. गोष्ट इथं महत्त्वाची तुम्ही लक्षात घेतली पाहिजे की तुम्ही मॅक्सिमम फक्त एकच जागा निवडू शकता. आधी 2-3 आपण प्रिफरन्स टाकू शकत होतो, पण आता एक्झाम सेंटर तुम्हाला एकच आहे आणि तेच फिक्स राहणार आहे. त्यामध्ये कुठलंही चेंज व्हायची शक्यता नाही आहे. तर तुम्हाला जे काही जवळचं असेल किंवा तुम्हाला योग्य वाटत असेल तुम्ही एक्झाम सेंटर ते निवडू शकता. एक्झाम सेंटर तुम्हाला निवडायचं आहे. त्यानंतर इथं टिक मार्क करून ओके करायचं आहे. एक्झाम सेंटर निवडलं, टिक मार्क केला, त्याच्यानंतर तुम्हाला लोकेशन टाकायचं आहे. त्याच्यानंतर सर्वात खाली तुम्हाला सबमिट अँड पे फीज याच्यावरती क्लिक करायचं आहे. पेमेंट मोड दिसेल, तर तुम्हाला इथं ऑनलाईन पेमेंट याच्यावरती क्लिक करायचं आहे. याच्यावरती गेल्यावर तुम्हाला 2-3 ऑप्शन दिसतील. तुम्हाला जर डेबिट कार्डने पेमेंट करायचं असेल डेबिट कार्ड, क्रेडिट कार्डने करू शकता, SBIचं कॉर्पोरेट कार्ड असेल त्यानं करू शकता, त्यानंतर इंटरनेट बँकिंगने करू शकता किंवा तुम्ही कुठल्याही UPI ॲप किंवा QR कोडने करू शकता. त्याच्यामध्ये सर्वात सोपा जो उपाय असते हा QR कोडचा असते किंवा UPI ॲपचा असते. आपण त्याच्यावरच क्लिक करू आणि पुढे जाऊ. UPI QR कोड असा ऑप्शन दिसेल, त्यावर आपण पे नाऊवर क्लिक करू. ते केल्यानंतर आपल्याला इथे QR कोड असेल, त्या QR कोडला आपल्याला स्कॅन करायचं आहे आणि जे काही फी असेल ते फी पेड करायची आहे. फी पेड केल्यानंतर पेमेंट सक्सेसफुल असं तुम्हाला इथं डिस्प्लेमध्ये दिसेल. त्याच्या खाली इथे कंटिन्यू, तर आपल्याला कंटिन्यूवर क्लिक करायचं आहे. कंटिन्यूवर क्लिक केल्यानंतर आपल्याला परत आपली जी प्रोफाईल आहे त्याच्यामध्ये जाऊन सर्वात खाली आल्यानंतर आपण ज्या पदासाठी अप्लाय केलेलं आहे ते इथं आपल्याला दिसून येईल. आपला ॲप्लिकेशन नंबर आणि आपण कुठल्या पदासाठी अप्लाय केलं आहे ते दिसेल. तसंच फी पेड, म्हणजे आपण याच्यासाठी फी पेड केलेली आहे ही सर्व माहिती आपल्याला दिसेल. त्याच्यानंतर तुम्हाला हा फॉर्म जर डाउनलोड करायचा असेल तर तुम्ही याच्या व्ह्यूवर क्लिक करू शकता किंवा इथूनच तुमचं कॅन्सल ॲप्लिकेशन पण करू शकता. पण कॅन्सल ॲप्लिकेशन करू नका, कारण फी रिटर्न भेटणार नाही. आणि इथून तुम्ही पेमेंटसाठी पण करू शकता. जर एखाद्याचं पेमेंट पेंडिंग असेल तर तिथं पे नाऊ करू शकता आणि तसंच पेमेंटची हिस्ट्री पण बघू शकता. तुम्हाला जर जे पेमेंट झालेलं आहे त्याचं रिसिप्ट घ्यायची असेल तर तुम्ही याच्यावरून घेऊ शकता. आणि व्ह्यूवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुम्ही कुठल्या पदासाठी अप्लाय केलेलं आहे हे संपूर्ण माहिती तुम्हाला इथं पाहायला भेटेल. आता हे बघा, टेक्निकल असिस्टंट डायरेक्टर, तांत्रिक सहाय्यक, विमा संचालनालय, ग्राम महसूल अधिकारी म्हणजे तलाठी, वरिष्ठ लिपिक, वरिष्ठ अभिलेखापाल, सहाय्यक अधीक्षक गट क, तर या 5 पदांसाठी आपण इथं अप्लाय केलेलं आहे. तसंच आपलं परीक्षा सेंटर नवी मुंबई आहे. ही सर्व माहिती तुम्ही इथून बघू शकता. हा फॉर्म तुम्हाला डाउनलोड करायचा असेल तर तुम्ही प्रिंट अँड सेव्हवर क्लिक करू शकता. या प्रकारे इथे तुम्ही जर डायरेक्ट तुमच्याकडे प्रिंटर असेल तर याची प्रिंट काढू शकता किंवा याच्यावर तुम्ही मोबाईलमध्ये पण सेव्ह करू शकता. आपण प्रिंटवर क्लिक करू. त्यानंतर हे बघा, आपण लॅपटॉपवर फॉर्म भरला आहे त्यामुळे लॅपटॉपमध्ये सेव्ह होईल. तर मोबाईलवरून हे ॲप्लिकेशन भरू शकता आरामात. तर अशा प्रकारे MPSC गट क साठी तुम्ही अप्लाय करू शकता. याच्यामध्ये फॉर्म भरताना जर कुठलीही अडचण आली तर तुम्ही इथं कमेंटमध्ये विचारू शकता. तसेच तुमचं जर प्रोफाईल ऑलरेडी बनलेलं असेल तर तुम्ही डायरेक्ट त्याला अनलॉक करा, तुमची माहिती अपडेट करा, परत त्याला लॉक करून तुम्ही ॲप्लिकेशन करू शकता. जर तुम्ही फर्स्ट टाईम जर MPSCचं एक्झाम देत असाल तर सर्वात आधी तुम्हाला तुमचं इथं प्रोफाईल क्रिएट करावं लागेल, त्याला पूर्ण अपडेट करून त्याला लॉक करावं लागेल आणि त्यानंतर तुम्ही अप्लाय करू शकता. संपूर्ण माहिती तुम्ही योग्य प्रकारे भरायची आहे, याच्यामध्ये कुठलीही चूक करायची नाही. आणि तुमचा जो मोबाईल नंबर असेल आणि ईमेल ID
जो चालू असेल, चालू कंडिशनमध्ये फक्त तोच तुम्हाला इथं टाकायचा आहे, कारण जेणेकरून कुठलीही चूक होणार नाही आणि तुमचा फॉर्म योग्यरित्या भरला जाईल.